नमस्कार नमस्कार, मी सेल्समन सदा विखे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आमच्या लाफ्टर कंपनीत, जिचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ, पॉवर्ड बाय ऑफिसर्स चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तर आज मी काही तुमच्यासाठी असे लाफ्टर पॅकेजेस आणलेले आहेत, पण त्याआधी स्वागत करूयात परीक्षकांच्या पॅकेज म्हणजे परीक्षकांच्या जोडीचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. तर आजपासून खऱ्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, कारण आजपासून सगळ्या मार्कांची होणार बेरीज होत जाणार आणि एक दिवशी होणार मोठा ब्लास्ट. इथला नाही, एलिमिनेशनचा. पण त्याचं टेन्शन आपण घ्यायचं नाहीये, कारण आता वेळ आहे प्रेक्षक परीक्षक निवडायची. तेव्हा जे प्रेक्षक जास्तीत जास्त हसणार, प्रामाणिकपणे हसणार, त्यांची निवड होणार परीक्षक म्हणून. आणि म्हणूनच आपल्याला हसवायला येणार आहेत एक डॉक्टर साहेब आणि एक पेशंट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैभव मांगले आणि आनंद इंगळे. दवाखाना माझा आहे पण पेशंटची नाही भरती, खर्च झालाय एवढा आणि ऑपरेशन नाही होती. दवाखाना माझा आहे माझा आहे, एवढा मोठा दवाखाना बांधलेला आहे पण पेशंट काही येत नाही तो माझ्याकडे. काय तुम्ही पटकन बोला, 2 ऑपरेशन होतील माझी याच्यात. डॉक्टर आहे का तुम्ही? डॉक्टर काय कपड्यावरनं कोण वाटतो? जा डॉक्टरना बोलवा. हो मीच डॉक्टर आहे. या अलभ लाभ. कसं काय, बायका मुलं कशी आहेत? बायका नाही तो, एकच बायको आहे मला. बऱ्याच पुरुषांचं दुःख असतं ते. मग काय होतंय? तब्येत कशी आहे? काय नाही, अलीकडे खूप फिरतो ना, मग तब्येत वारंवार बिघडते, परत कस तरी होत असतं. या माणसाशी बोलताना मला कस तरी व्हायला लागलेलं आहे. काय कसं तरी होत आहे? म्हणजे कॅन्सर झालेला आहे. कॅन्सर? 3rd स्टेजचा कॅन्सर. चला पटकन केमोथेरपी करून टाकू. कॅन्सर कसं काय असेल? कसं असेल म्हणजे तुमच्या गाठोड्याला 8 पडली असेल, आतड्याला गाठ पडली असेल, त्यानंतर आतडी अशी पिळवटून निघाली असतील, पोटात प्रचंड दुखत असेल. चला चला, बरोबर आहे, ऑपरेशन करू. काय वाटेल ते काय बोलताय? डॉक्टर आहे का कसाही असलो तरी डॉक्टरच आहे. विरोध कसा करताय? पेशंटला काय दारातच मारण्याचा विचार आहे की काय तुमचा? अजिबात नाही, आम्ही पेशंटला दारात मरूच देत नाही. मग आधी 4 दिवस ऍडमिट करून घेतो आणि त्याच्यानंतर मग वाटेल ते काय बोलताय? ते राहू द्या, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे हे माझं हॉस्पिटल. अतिशय सुंदर, अत्याधुनिक अशा सगळ्या उपकरणांनी सज्ज असं हॉस्पिटल आहे. चला ना, एखादं ऑपरेशन करून घ्या ना. नाही, ऑपरेशनवर काय नाही. असं करू नका हो. ऑपरेशन थिएटर पाहाल ना, अगदी मज्जा येईल. तुम्हाला सांगतो, ऑपरेशन थिएटर असं एसी आहे आणि सगळीकडे असे आरसे वगैरे बसवून घेतलेले आहे. काय कसं काय समजायचं याचं? कशाला हेच म्हणायचं होतं. कशाला म्हणजे काय? अहो, पेशंटला स्वतःचं ऑपरेशन होताना दिसायला नको का आपला कुठला भाग नक्की कापला जातोय ते? तुम्ही ऑपरेशन सारखं बोलताय, दुसरं काही बोलत नाही. माझ्या ध्यानी मनी सतत ऑपरेशन्स असतात. तुम्हाला सांगतो, मी जेव्हा हनीमूनला गेलो होतो ना, तेव्हा सुद्धा त्या प्रवासाचं नाव मी ऑपरेशन हनीमून असंच ठेवलेलं होतं. OIC आयसीयू येत आहे काय? फॅन्टास्टिक. या हॉस्पिटलची आयसीयू पहा, रूम पहा, अप्रतिम आहे तो. तुम्हाला सांगतो, अशा प्रशस्त आहेत, अशी खाली झुमर, खाली वरती खाली गालीचे, वरती झुमर, अशा संगमरवरी भिंती. फॅन्टास्टिक. अशी झाडी आहे पुढे, त्याच्यानंतर अशी त्याच्यातनं जाणारी वाट, पुढे छोट्या छोट्या झोपड्या, पुढे गेलं की समुद्र. हॉस्पिटल आहे का गाव आहे? माफ करा, अशा हॉस्पिटलला अशा छान संगमरवती भिंती लावून घेतलेल्या आहे. मग त्याच्यापेक्षा ताजमहाल बांधायचा ना. पेशंटचं आमच्यावरचं प्रेमाचं प्रतीक म्हणूनच त्या संगमरवरी भिंती लावून घेतलेल्या आहे. कसलं ऑपरेशन करताय? तेच विचारतोय, कसलं करूया?
कसं ऑपरेशन करताय म्हणजे ऑपरेशन कशाला करताय? आणि मला विचारतोस कशाला करताय म्हणून? हे काय दिसतं, एवढं हॉस्पिटल बांधलेलं आहे, एवढा खर्च केलेला आहे, त्याचं करायचं काय मी? मग तो प्रश्न तुमचा आहे ना, तुम्ही बघा काय ते. एवढं हॉस्पिटल आजारी कोण पडणार, मी का तू? साधा माणूस कोण आहे, मी का राहू? अरे गधाड्या, हे सगळी उपकरणं जर का गंजली, त्याला बुरशी आली, जबाबदार कोण आहे? कोण आहे? माझी जबाबदारी ती. चल तुझी ओटी भरतो. ओटी कशाला भरताय? म्हणजे तुला ऑपरेशन थिएटर ओटी मध्ये नेतो. चल काहीतरी ऑपरेशन करून घे रे. चल. नको, ऑपरेशन वगैरे काय करून घ्यायचं नाहीये माझं. मग कशासाठी आलायस इथे? का वेळ घालवतोस माझा? कोण आहेस तू? मी भंगारवाला आहे. तू इथे का आलायस? तुमची उपकरणं गंजली, ती भंगारच घ्यायला आलोय. हे कोणी सांगितलं तुला? परवा तुमची बायको म्हणाली त्यांच्याच्यानं काही होत नाही, सगळं भंगारात घेऊन जा. सगळी उपकरणं तुला भंगारात दिली तर या मोकळ्या जागेचं मी काय करू? मी घेतो भाड्यानं. कशाला? माझं भंगार ठेवायला. स्वागत करूयात आपल्या प्रेक्षक परीक्षकांचं. विवेक निकम, वंदना लोकरे, वासंती चुरी, किरण निकम आणि राहुल पत्की. जोरदार टाळ्या सगळ्यांच्यासाठी. प्रेक्षक परीक्षकांची निवड झालेली आहे आणि आता वळायचं आजच्या आपल्या पहिल्या चॅलेंजर जोडीकडे. 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी फक्त स्वप्न, पण लकी ड्रॉ कुपन म्हणून एका माणसाला ही संधी मिळाली आहे 5 स्टार हॉटेलमध्ये जाण्याची आणि 1 दिवस राहण्याची. तर तो निघाला आता हॉटेलमध्ये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी सतीश तारे, भालचंद्र कदम. साला मैं तो साबन गया, साबन के कैसा तन गया, ये सूट मेरा देखो, ये सूट, ये रूप मेरा देखो, जैसे गोरा कोई लंदन का. अरे अरे 5 स्टार हॉटेल. वेटर, मॅनेजर, काउंटर वरती कस्टमर, सररम पम 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 पम. काउंटर वरती कस्टमर, सररम पम 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 पम. या हॉटेलचा मी वेटर, मॅनेजरचा मी नोकर. काउंटर वरती कस्टमर, लेडी ऑर्डर, हे दनादन. एक्सक्यूज मी, तुम्हाला म्हणतोय मी. बोला, काय काम होतं? I want this valid coupon 5 star hotel. I purchased some plastic badli and mug. My बायको. कळलं मला. या हॉटेलचे तुम्ही हे कुपन धारक आहात, तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे आणि आमच्या हॉटेलमध्ये आजची एक रात्र आणि 1 दिवस काढण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. No sooner than, but also this is a very important question. That's life, and something is better than Ashibat nothing. That's very. What you are talking, sir? Why you wording on me? Wording? What wording, sir? Wording means order carrying on me. You भांडतोस? शिवाय देऊ नका सर. तू भांडतोस का मला? हो सर, मी दुसरं ऐकलं काहीतरी म्हणून म्हटलं. What can I do for you, sir? कानडू? अरे काळा माणूस असला कानडू? अरे मी मराठी माणूस आहे. डोंट यू टच माय सहनशक्तीचा अंक. आय एम सॉरी सर. देअर यू आर. यू. हा सर. देअर. सर काय हवंय सर? हा, मला इकडे कळलंय सगळ्या सुख सुविधा इकडे उपलब्ध आहेत ना सर. हा, तर मला एक ना छान असं सुंदर म्हणजे लॅविश, ब्युटिफुल, मार्वलस, सेंटेड असं संडास बाथरूम हवंय. अटॅच खोली आहे सर. एक खोली आहे, त्या एकट्याला असं संडास बाथरूम आहे सर. एकट्याला नाही, मग एकट्याला संडास बाथरूम हवंय. आय डोंट लाईक झोपडपट्टी, टाइमपास, फुल टाइमपास. आय डोंट लाईक. रांगेत उभं राहणं मला आवडत नाही. नाही सर, एक रूम तुम्ही म्हणता तशी एक रूम आहे सर, आणि एसी रूम आहे, सगळ्या सुविधा आहेत त्याला, आणि अशा छान नक्षीदार लाद्या आहेत आणि गुबगुबीत गाद्या आहेत सर. हे असं त्यावर करायचं नाही सर. त्या गाद्या फक्त बघण्यासाठी ठेवल्या आहेत. झोपण्यासाठी लाद्या आहेत. झोपायच्या लादीवर, बघायचं गादीवर.
अरे असं काय? कुपन धारकांना ते नाहीये सर. नाही सर. मी आतून कडी लावली आणि झोपलो गादीवर. तुम्हाला काय काय? नाही साईड आहे सर. चारी भिंतीला 4 कॅमेरे लावलेले असतात. आम्हाला बरोबर काउंटरला कळतं कोण कसं झोपलंय ते. मग आमची माणसं तिथे येतात आणि तुम्हाला न सांगता ते गादीच्या कापसात घुपसतात आणि वरती शिवून टाकतात सर. लिहिलंय सर याच्यावरती. ट्राय टू स्लीप ऑन दॅट बेड आवर मॅन इज कम अँड शिविंग टू गादी. हे असं लिहिलंय? हो, हे पहिल्या वेळी तेच लिहिलंय. हो सर. अरे वार डेंजर आहे. अरे व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? कानडू बोलू नका मला. मी मराठी माणूस आहे. यू डोंट टच मी सहनशक्तीचा अंत. आय एम सॉरी सर. देअर यू आर. यू हा सर. देअर. आंघोळीचं काही आहे का? आहे सर. टब आहे, बाथ आहे. शॉवर आहे? शॉवर आहे ना सर. साबण आहे. शॅम्पू आहे सर. शॅम्पू डोक्याला, साबण अंगाला आहे ना सर. शिके काही आहे. रिठा आहे. लेडी नाही, अंघोळ स्वतःच करायची. स्वतःची चालेल. स्वतःची स्वतः हो. करायची. पाणी किती वाजता येतं? नळ 24 तास असतात सर. नाही, नळ असतात 24 तास. पाणी किती वाजता येतं त्यात? व्हॉट आर जोगिंग सर? नळ 24 तास म्हणजे पाणी 24 तास सर. 5 स्टार हॉटेल आहे सर हे. आता फेस तिथं काढायचा आणि हे आतल्या उड्या बिड्या त्या टबात मारायच्या नाहीत सर. सर हे असं नाही करतायत का? कुपन धारकांना ही सोय नाहीये सर. तिथे एक बादली पडलेली असती, ती घ्यायची आणि फुटक्या भांड्यातून आंघोळ चोरासारखी कोपऱ्यात जाऊन करायची तिथे. हे काय? हो, सिस्टीम आहे सर. जेवायला मिळतं. हो, पण आंघोळीचं काय करणार मग त्यानंतर? नको आंघोळ. चालेल. मी स्विमिंग पूलवर जाईल. तुम्हाला पोहता येतं? नाही. मग काय करणार तिथे जाऊन तुम्ही? किनाऱ्यावर बसेन आणि राम तेरी गंगा हो गई, पापियों के पाप धोती हो गई. मंदाकिनी, यंदाकिनी, यंदाकिनी आम्ही ती सिस्टीम बंद केलेली आहे. जे कुपनवाले आहेत ना, त्यांच्यासाठी काच लावलेली मध्ये. त्या काचेतून फक्त बघायचं आतली माणसं कशी पोहतायत ती. बस. काय हॉटेल आहे का काय? ढाबा आहे? मला कळत नाही. सगळं बघायचं. हो सर. आंघोळ तिकडे कोपऱ्यात करायची. हो सर. बेडवर फक्त बघायचं असं. स्विमिंग पूल मध्ये पण बघायचं. असं कसलं हॉटेल आहे तुमचं? जेवायला तरी देता का? सर चला सर. तो 30 वेळ झाली आहे. चला जेवायला चला सर. आता प्लीज चला सर जेवायला चला. का एवढा आग्रह का? नाही जर तुमच्यासारखे मोठे मोठे लोक इथे येतात ना राहायला, त्यांच्या मग कामं असतात ना. मग कामाच्या भरामध्ये सगळेच अन्न ते खात नाहीत ना. काही उष्टावण करून तसंच ताटात टाकतात ना. ते भिकारी सुद्धा तोंड लावत नाही त्याला ना. ते तुमच्या नरड्यावर आम्ही घालत असतो. म्हणून तो कुपन वाटत असतो आम्ही साहेब. चला पटकन. काल सकाळपासूनच अन्न आहे. चला ना, वाया जाईल सर. चला लवकर. चला. कुपन आहे. हे कुपन तुम्हीच ठेवा. ठेवा तुम्ही. घ्या घ्या ठेवा तुमच्याकडे. याचं काय करायचं? याचं काय? आता मला बोलायला लावू नका. कपड्याचं भाडं पण द्यायचंय सगळं. टॅक्सी टॅक्सी 40 नंबर बस कुठून मिळेल? जावा. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? बघूयात तुमचा हा 5 स्टार परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई. खूपच छान होता. 5 स्टार परफॉर्मन्सच होता खरंच. आणि दोघांचं टायमिंग ऍज युजल. आता काय बोलू. फॅन्टॅस्टिक. कीप इट अप. निर्मिताई. खूप छान झाला ऍक्ट तुमचा. ऑल द बेस्ट. आणि आता बघूयात प्रेक्षक परीक्षक काय म्हणतायत आणि किती गुण देत आहेत तुम्हाला. 9 गुण. आणि बघूयात परीक्षक किती स्टार्स देत आहेत तुम्हाला. रेणुकाताई. 10. वा. निर्मितीताई. 5 स्टारचा डबल. 10. क्या बात है. तर गेल्या वेळेचे तुम्ही सिंहासनाधीश आहात. जोपर्यंत कोणी तुम्हाला चॅलेंज करत नाहीये तोपर्यंत तुम्ही बसायचंय सिंहासनावर. जोरदार टाळ्या. तर निर्मितीताई, खास विद्यार्थ्यांसाठी आमच्या कंपनीने एक छान असं हे लॉकेट तावीज आणलेलं आहे. याचा उपयोग असा आहे की तुम्ही जर उजव्या हाताला म्हणजे हे डाव्या हाताला जर बांधलं तर 50% अभ्यास होतो. इकडे उजव्या हाताला बांधला तर 60% अभ्यास होतो. आणि काहीच नाही झालं तर त्याच्यामध्ये कॉपी ठेवा 100% पास. काय म्हणता? तुम्हाला पाहिजे? नाही, मी हे ब्रेक मध्ये विकतो ना. घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 फोल 1 हाफ. इथून तुमची डॉल्फिन वरनं एंट्री. बिकिनी घालून नवरीच्या वेशामध्ये. आणि एका बाजूने तुमचा नवरा येतोय डॉल्फिन वरून सुटाबुटात. सुटाबुटात? हा, स्विम सूट आणि गमबूट. तुम्हाला मुलगा होणार त्याचं नाव तुम्ही निसार ठेवायचं. अहो पण माझं लग्न कुठे झालं अजून?
म्हणजे लग्न व्हायच्या आधीच 4 मुली झाल्या. होईल लग्न, लग्न होणार तुमचं. अजून 2-4 मुलं झाल्यावर तुम्हाला लग्नाचा योग आहे. काय बोलता? ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुकबॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. आजकाल सगळीकडेच इव्हेंटचं फॅड आलं. म्हणजे कुणी गेलं तरी इव्हेंट, कुणी जन्मलं तरी इव्हेंट. तर आता इथे येते एक अभिनेत्री जिने स्वतःच्या लग्नासाठी बोलवलंय इव्हेंट मॅनेजरला. बघूयात मग आता हे लग्न कसं रंगणार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अतुल तोडणकर आणि अदिती सारंगधर. हे मी हाय नटी लग्नासाठी नवरा मी खाजीवला. काम झालं कमी हवी लग्नाची हमी म्हणून पैसे मला गटवला. कर मला करायचंय लग्न धूम धडाक्यात. आज ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, हमारे जैसा फिर कहाँ मिलेगा. आओ तुमको दिखलाता हूँ कैसे करके इवेंट मैनेज. देखो 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 देखो, मैं हूँ इवेंट मैनेजर, मैं हूँ इवेंट मैनेजर. वा काय टायमिंग आहे. मी तुमचीच वाट बघत होते. Yeah. मला की नाही लग्न करायचंय. आय एम सो सॉरी, माझं लग्न झालंय. कसं काय? म्हणजे कसं आहे ना, मला लग्न करायचंय. अरे मग काहीच प्रॉब्लेम नाही, मी आहे ना. आमचं कसं आहे माहितीये का, मुंजीपासून कोंबड्यांच्या झुंजीपर्यंत आम्ही सगळे इव्हेंट करतो. तुमच्या लग्नाचा इव्हेंट सुद्धा मी करेन, नो प्रॉब्लेम. नाही नाही, तसं लग्न नाही करायचं. प्रिन्स चार्ल्स सारखं लग्न करायचंय. ते काय लग्न होतं का? आपण त्याच्यापेक्षा दणका करू. मला सांगा तुम्ही काय करता? मी नटी आहे. नाही, व्यंग नाही, व्यवसाय सांगा. अहो मी मराठी चित्रपट सिरियल पिक्चर मधून काम करते. हिरोईन आहे. हिरोईन क्या बात आहे. मग लग्न कुणाची करते, हिरो की निर्माता? प्रोडक्शन मॅनेजर. प्रोडक्शन मॅनेजर? हो, आजकालचा सगळ्यात स्टेबल व्यवसाय तो. हिरोचा झिरो होतो, निर्मात्याचं निर्माल्य होतं, पण जो ताठ मॅनेनं जगतो तो मॅनेजर. क्या बात आहे. म्हणजे तो आला, त्याला पाहिलं, त्याला जिंकलं? नाही, तो आला, त्याला पाहिलं, मग त्याच्या बँकेचं पासबुक पाहिलं, 27 करोड, आणि मग त्यानं जिंकलं. क्या बात आहे. पहला पहला प्यार है. डोंट अंडर एस्टिमेट मी. पहिला प्यार वगैरे काही नाही. काय आहे ना, मी लहानपणापासूनच खूप प्रेमळ आहे. शाळेत असतानाच खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे, या ओळीनी मी इतकी प्रभावित झाले की आमच्याकडे येणाऱ्या दूधवाल्या जग्याला मी प्रेम अर्पण केलं. आणि तेवढ्यात बाबा जग्या, बाबा जागे झाले आणि मग दूध का दूध पाणी का पाणी झालं. पण त्यातून सुद्धा मी उठले. व्हेरी गुड. आणि समोर येईल त्या प्रत्येकाला प्रेम वाटत सुटले. आणि आता वाटलं लग्न करावं. नो प्रॉब्लेम. मी आहे ना मॅडम, तुमचा इतिहास, भूगोल, इकॉनॉमी मला सगळं कळलेलं आहे. मी तुमच्या लग्नाचा इव्हेंट व्यवस्थित मॅनेज करेन. लग्नच काय, तुमचं करिअर सुद्धा मी मॅनेज करेन. बरं मला सांगा, तुम्हाला पोहता येतं? नाही. व्हेरी गुड. आपण तुमचं लग्न समुद्रात करूया. नाही, टेन्शन घेऊ नका. फिल्म सिटी मध्ये 5 नंबरच्या स्टुडिओ मध्ये समुद्राचा भला मोठा सेट लावायचा इवलासा. इथून डॉल्फिन वरनं तुमची एंट्री. हे असं तुम्ही करता म्हणून तुमची कामं कमी झाली. नीट ऐकून घ्या ना. तर इथून तुमची डॉल्फिन वरनं एंट्री. हे काय? कान पकडलेच. तोंड मागे, हलू नका, प्लास्टिकचा तो पडाल खाली. तर नीट ऐक. इथून तुमची डॉल्फिन वरनं एंट्री, बिकिनी घालून नवरीच्या वेशामध्ये, आणि एका बाजूने तुमचा नवरा येतोय डॉल्फिन वरून सुटाबुटात. सुटाबुटात? हा, स्विम सूट आणि गमबूट असं आहे. तुम्ही असे दोघं असे समोरासमोर आलात की मधून असा एक शार्क मासा येणार, त्याच्या तोंडात तुमच्या लग्नाचं होम. हा, आणि मांदेलीवरून भटजी येणार. मांदेलीवरून? ज्युनियर आर्टिस्ट आहे तो, त्याला एवढाच मान दिलेला असतो, एवढाच मान दिलेला असतो तो. असं सगळं आहे. आणि तुमचं लग्न सुरू होणार आणि मंगलाष्टका संपली की मी त्याच्या गळ्यात हार घालणार आणि 27 करोडची मालकीण. नाही, असं नाही करायचं. असं नाही करायचं.
हात नाही घालायचा, शानकान कानाखाली मारायची, का? धमाका करायचा ना आपल्याला. पण 27 करोडवर अशी लात मारायची? येस. त्याच वेळेस माझा मीडिया मॅनेजर आहे ना, हे सगळ्या बातम्या फुटे सकट सगळं असं मीडियामध्ये पसरवेल. एका रात्रीत हॉट न्यूज बनाल तुम्ही. शहनाई की गूंज में गूंज उठी, थप्पड़ की गूंज. सगळा मीडिया तुमच्या मागे लागेल. एक्सक्यूज मी मॅडम, मॅडम प्लीज, मैडम ये क्या हुआ, मैडम ये क्यों हुआ, मैडम ये कैसे हुआ, मैडम बताइए ना. सांगायचं काय? आपण सांगायचं. त्या नराधमाने लग्नाच्या पवित्र ठिकाणी माझा विनयभंग केला. मी माझ्या प्रेमाचं मॅनेजमेंट घेऊन तुमच्याकडे आले होते, लग्नाचं मॅनेजमेंट घेऊन तुमच्याकडे आले होते, आणि तुम्ही माझ्या खाटास्फोटाचं मॅनेजमेंट केलं. हो ऐका तर, हे सगळं केलं म्हणजे तुमच्यासाठी सहानुभूतीची जी लाट पसरली आहे त्याच्यामुळे तुम्ही होणार नामवंत. आणि एकदा का तुम्ही नामवंत झालात ना की मी माझ्या मीडिया मॅनेजरला सगळ्यांना सांगणार की तुझे जे काय जुने जे काय प्रियकर आहेत ना त्यांना मीडिया समोर एक्सपोज करा, आणि ते मीडिया समोर तुमच्या सगळ्या रासलीला सांगणार. हीच आहे ती बाई जी खोटारडी आहे, हीच आहे ती बाई जी व्याभिचारी आहे, याच बाईने केला आमचा वापर. आणि हे सगळं मीडिया समोर आलं ना की तुम्ही काय होणार? बदनाम. नाही, साध्या सोध्या बदनाम नाही होणार, नामवंत बदनाम होणार. आणि एकदा का तुम्ही नामवंत बदनाम झालात की तुमच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळणार. निर्मात्यांची रांग लागेल तुमच्या घरासमोर, तुमचा यशस्वी प्रवास सुरू होईल. नटीचं स्वयंवर, नटीची अदालत, नटीचा रियालिटी शो, नटीचा आयटम डान्स, गेला बाजार तुम्हाला रामूची फिल्म सुद्धा मिळेल हिरोईन. आणि एवढं सगळं झालं की तुम्ही लगेच सेलिब्रिटी होणार. आणि एकदा का तुम्ही सेलिब्रिटी झालात ना की लग्नाचं काही टेन्शनच नाही ना. कुठलाही एखादा येणार आहे किंवा अब्जोपती उद्योगपती तुमचा पती व्हायला एका पायावर तयार असतो. तुम्ही काय सांगताय काय? अरे होणार म्हणजे 200% होणार. तुम्हाला सांगतो मॅडम, आपल्या क्षेत्रामध्ये ना चारित्र्यवान माणसाला काडीची किंमत नसते हो, पण नामवंत बदनाम झालात की तुम्हाला जगातलं सगळं मिळतं. रामचंद्र कह गए दिया से ऐसा कलयुग आएगा, हंस चुकेगा दाना रुई का, कौवा मोती खाएगा. अरे रामचंद्र कह गए दिया से. क्या बात है, वाह 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 वाह. ओहो, वाह. बघूयात मग तुमचं हे इव्हेंट मॅनेजमेंट. आता आवडलेलं तर आहेच, पण विचारूयात परीक्षकांना कसं वाटलं. रेणुकाताई. एडी देणार आहे मी. ओहो, निर्मितीताई. अतुल, अदिती दोघेही सुटला होतात आज. हा ऍक्ट लिखित फारच आवडला, खूप आवडला, कारण ह्याच्यात ब्लॅक ह्युमर होता. जे आपल्याला काही सांगायचंय, सिरियस सांगायचंय ते शुगर कोटेड गोळीतून दिलेलं होतं. त्यामुळे ते इतकं मस्त होतं सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यात तुमच्या अभिनयाने 4 चांद लावले. क्या बात आहे, अप्रतिम झाला तुमचा ऍक्ट. आणि बघूयात प्रेक्षक परीक्षक तुम्हाला किती गुण देत आहेत. 10 पैकी 10. वा. रेणुकाताई. 10 पैकी 10. निर्मितीताई. माझं म्हणणं थोडंसं वेगळं आहे. असं पहिल्यांदाच झालं की मला कुठेतरी चॉकलेट दिलेलं. आमचं एवढं इंट्रोडक्शन करतोस, तुला स्पेशल गिफ्ट आमच्या. वा, थँक्यू. आणि आता तुम्ही बसणार आहात या जोडीला चॅलेंज करून सिंहासनावर. आमचा बॉस ना मला निर्मितीताई अजिबात सुट्टी देत नाही. सुट्टी मागितली तर मला परवा म्हणाला, आपल्या कंपनीचं प्रॉडक्ट जर दुसऱ्या कंपनीचे तू सेल्समनला विकून दाखवलं तर सुट्टी देणार 15 दिवसाची. म्हणजे त्यात काय 5 मिनिटात विकून आलो. अरे वा, हे तुम्ही कसं केलं? सोपं आहे म्हटलं. त्याला सुट्टी पाहिजे असेल तर आम्ही पण विकत घेतो त्याचं, एवढं काय. काय म्हणते, आता तुम्हाला सुट्टी पाहिजे पण छोटीशी, लगेच परत यायचंय आणि पाहत राहायचंय. ब्रुक बॉन्ड रेड लेवल 4x4 2 बोल 1 हाफ.
तुमच्यापेक्षा तो गजनी बरा. 15 मिनिटं तरी त्याच्या लक्षात राहायचं. तुम्ही 15 सेकंदात विसरताय बाई सगळं. अहो मग मी काय करू? मी असं करते, त्या गजनीसारखं मी पण अंगावर लिहून घेते. बाई तुम्ही लिहालो पण वाचणार कोण? ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुकबॉर्न रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. माणसाला आयुष्यात भविष्याची चिंता काही सोडत नाही. आता इकडेच बघा, सिंहासन मिळवायची चिंता होती, आता पुन्हा भविष्यात 1 मिनिटरची चिंता लागलेली आहे. तर असाच एक ज्योतिषी आता इथे येणार आहे, जो सांगणार आहे भविष्य, आणि त्याच्याकडे भविष्य बघायला आली आहे एक धमाल बाई. बघूयात तिच्या भविष्यात काय काय लिहिलंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संतोष पवार आणि किशोरी आंबे. 18 वर्ष झाली या दांड्याला, 18 वर्ष झाली या दांड्याला. ओ मामा भविष्य बघा ना, ओ तात्या भविष्य बघा ना, ओ काका भविष्य बघा ना, ओ आप्पा भविष्य बघा ना. ताई माई अक्का, अरे भाऊचा धक्का. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. हातावरच्या रेषा पुसल्या असतील तर पेनाने नवीन आखून देणार, आणि त्या पण पुसल्या तर ब्लेडने नवीन आखून देणार. असाच काय भविष्य सांगणार. मोठ्या लोकांचं भविष्य सांगितलं तसं ते घडलंही. ओबामाला म्हटलं, अरे बाबा रे, मारुतीची उपासना कर, पुढच्या महिन्यात राष्ट्रपती झाला. बाई आता तुमचं भविष्य घडणार. सांगा बाई, तुमचं नाव काय आहे? माझं नाव सांगा ना. अगं बाई, आता ओठावर होतं, गिळलं वाटतं. नाव आठवावं लागतं. बाई आठवलं. आठवलं. माझं नाव सुभद्रा भद्रेश्वर बळभद्रे. अच्छा, म्हणजे जन्म भाद्रपदातला दिसतोय. तुम्हाला कसं माहित? ज्योतिषी. सांगा बाई, तुमचा प्रॉब्लेम काय? सांगा तुमचा प्रॉब्लेम सांगा बाई. माझा प्रॉब्लेम मी कशाला सांगायचा तुम्हाला? तुम्ही काय माझे नवरे आहात का? बाईच्या नवऱ्याचा चेहरा माझ्यासारखा दिसतोय, पण मी तुमचा नवरा नाहीये बाई, मी ज्योतिषी आहे. ज्योतिषी आहे की नाही? सांगा तुमचा प्रॉब्लेम सांगा. माझा प्रॉब्लेम म्हणजे बघा, मला 4 मुली येतो. अच्छा, म्हणजे 4 मुली आहेत आणि आता तुम्हाला वंशाचा दिवा हवा आहे. तुमच्या नवऱ्याला माझ्याकडे पाठवून द्या. अहो, त्याला मंत्र सांगतो, मंत्र जपणार तो ना, मग मुलगा होणार. मला सांगा ना त्यापेक्षा. तुम्ही मंत्र जपणार, लक्षात ठेवणार. बोला. नाही बाई, मंत्र वेगळा आहे. ऐका. ओम जवानी जाने मन, ओम हसीन दिलरुबा, ओम मिले दिल जवा, ओम निसार हो गया. आणि बाई, अशा रीतीने तुम्हाला निसार होणार. काय? तुम्हाला मुलगा होणार, त्याचं नाव तुम्ही निसार ठेवायचं. अहो, पण माझं लग्न कुठे झालं अजून? म्हणजे लग्न व्हायच्या आधीच 4 मुली झाल्या. होईल लग्न होणार तुमचं. अजून 2-4 मुलं झाल्यावर तुम्हाला लग्नाचा योग आहे. काय बोलताय का तुम्ही? म्हणजे तुम्ही एका विवाहित स्त्रीला पुन्हा लग्न करायला लावताय? कायद्याने गुन्हा आहे हा. बाई, तुमचं लग्न झालंय? हो, 20 वर्षापूर्वी झालंय माझं लग्न. अहो, मग 20 सेकंदापूर्वी तुम्ही म्हणालात लग्न नाही झालंय म्हणून, आणि म्हणाला तुम्ही 4 मुली आहेत तुम्हाला, आता तुम्हाला एक वंशाचा दिवा हवाय म्हणून. उलट मी असं सांगितलं की मला वंशाचा दिवा आहे. दीपक आहे त्याचं नाव. दीपक आहे? अरे मग आधी नाही का म्हणालात? सॉरी असं म्हणाले ना मी. हल्ली थोडीशी विसरते. थोडीशी? ओ बाई, अख्खा मुलगा विसरला तो तुम्ही. जाऊ द्या गुरुजी. गुरुजी मला सांगा, चिंटू शाळेत नीट अभ्यास करतो ना? अरे, दीपकचा चिंटू झाला? दीपकचा अहो, अगदी वडिलांवर गेलाय, खूप मस्ती करायला लागलाय तो. बाई, मी गुरुजी नाहीये हो, मी की नाही तो. हो, आपला आठवलं. वाण्याकडून आलात ना?
क्या तुम भी वाणी 4 दिन पहले यादी दिया था, यादी नहीं है तुमको? मी वाणी नाहीये बाई. मी आठवलं ज्योतिषी आहात? हा बरं बाई आठवलं. ज्योतिषी आहात ना तुम्ही? तुम्हाला खरंच आठवलं? तुम्हीच मगाशी बोललात ना तुम्ही ज्योतिषी आहात. हलू नका बाई, हलू नका. तुमचं डोकं आता ठिकाणावर आलंय. न हलता सांगा तुमचा प्रश्न काय, न हलता बोला. मला असं विचारायचं होतं की हा धंदा तुम्ही किती दिवसापासून करता? हा धंदा पिढ्यान पिढ्या. हो, पिढ्यान पिढ्या बरबाद झाल्या आमच्या नादाला लागलो. आता मी बरबाद होणार तुमच्या नादाला लागलो. बाई हसू नका, हसू नका. तुम्ही चिडू नका. काय हल्ली मी थोडीशी विसरते. थोडीशी विसरता? हो. थोडीशी? हो. तुमच्यापेक्षा तो गजनी बारा. 15 मिनिटं तरी त्याच्या लक्षात राहायचं. तुम्ही 15 सेकंदात विसरताय बाई सगळं. अहो मग मी काय करू? मी असं करते, त्या गजनीसारखं मी पण अंगावर लिहून घेते. बाई तुम्ही लिहालो पण वाचणार कोण? तिकडे आमिर खान होता म्हणून लोकांनी वाचलं बाई. इकडे कसं काय? एक मिनिट. गजनीत आमिर खान होता? काय कोण बोललो आमिर खान होता? गजनीत नाना पाटेकर होते. चला एवढं मला काय आठवत नाही असं नाही. चांगलं आठवतंय. गजनीत देवानंद होता. देवानंद आणि गजनी? अहो देवानंद असेल बाई. देवानंदची चूक नाही, तुमची पण चूक नाही बाई. चूक माझी आणि झक मारले तुम्हाला थांबवलं बाई. मी येतो बाई. ज्योतिषी बुवा थांबा ना जरा. काय बोलला तुम्ही? ज्योतिषी बुवा. बाई तुम्ही ओळखलत मला? हो, तुम्हीच मगाशी सांगितलं ना तुम्ही ज्योतिषी आहात. देवा, धन्यवाद देवा. चला ओळखलं ना? हो. मग आता हात बघायचा. दाखवा. काय ते? हात बघू ना, भविष्य सांगते. माझं भविष्य तुम्ही सांगणार? हो. नाही बाई, माझं भविष्य मला माहितीये. काय? हे काय इथे लिहिलंय. अजून 2 मिनिटं थांबलं तर मी वेडा होणार बाई. बाई मला माफ करा, दया करा बाई. बाई असं काय करताय मामांजी? मामांजी हा होता जबरदस्त धमाका. बघूयात आता परीक्षक न विसरता काय काय बोलतायत. रेणुकाताई, न विसरता तुम्ही ब्लास्ट घेताय यार. फॅन्टॅस्टिक. फारच आवडलं मला तुमचं टायमिंग आजच्या ऍक्टचं. कीप इट अप. निर्मितीताई. भार्गवी. सॉरी भार्गवी नाही. काय तुझं नाव? या. वाह. प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे? 10 पैकी 10. रेणुकाताई. प्रेक्षकांबरोबर 10 दिलेले आहेत. ते ज्योतिषी आहेत, त्यांना सगळं माहितीच आहे, तरीही विचारूयात आपली फॉर्मॅलिटी. निर्मितीताई. 10 पैकी 10 सगळं मिळालंय. आणि आता या जोडीला चॅलेंज करून तुम्ही बसायचंय सिंहासनावर. तर आजच्या भागातही 2 जोड्यांनी एकमेकांना केलंय सिंहासनासाठी चॅलेंज. आणि आता त्यांना न विसरता या सिंहासनासाठी करावा लागणार आहे 2 फुल 1 हाफ मधला 1 हाफ परफॉर्मन्स. पण या हाफ ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल भू बाय भू. 2 फुल 1 हाफ. व्हॉट इज युअर फादर नेम? ओबामा. 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 आर शुअर? ओबामा. येस ओबामा. पण त्याच्या आधी बुश होते.
टू फादर व्हॉट अ कोइन्सिडन्स. येस येस देवाची कृपा साहेब. बरं बरं ठीक आहे. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुकबॉर्न रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. आणि आता 2 फूल मधला 1 हाफ सादर करण्यासाठी मी दोनही चॅलेंजर जोड्यांना आता इकडे आमंत्रित करणार आहे. संतोष पवार, किशोरी आंबिये आणि अतुल तोडणकर, आदिती सारंगधर. दोनही जोड्या तयार. तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार? मी करतो. तयार तुम्ही? आदिती बसू शकता. थँक्यू. आणि भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही बसू शकता आणि तुम्हाला विचार करायला वेळ मिळणार 1 मिनिटाची. तुमची वेळ सुरू होते आत्ता. तर आता 1 मिनिटाचा वेळ आहे, तर मी तुम्हाला एक विनोद सांगतो. नायगरा फॉल, धबधबा. एक गाईड बोटीतनं अशी माणसं घेऊन जातोय आणि त्यांना सांगतो की हा पहा नायगराचा जगप्रसिद्ध असा धबधबा. याचा आवाज एवढा मोठा आहे की आजूबाजूचं काहीही तुम्हाला ऐकू येणार नाही. समजा 10 सुपरसॉनिक विमानं याच्यावरनं उडत गेली तरी सुद्धा त्यांचा आवाज ऐकू येत नाही. समजा अणुबॉम्ब झाला, तिकडे अणुबॉम्बचा स्फोट झाला तरी सुद्धा आवाज ऐकू येत नाही अणुबॉम्बचा. एवढा हा मोठा धबधबा, याचा आवाज खूप मोठा आहे, काही तुम्हाला ऐकू येणार नाही. अगं बायानो, जरा गप्प बसाना, नायगराचा आवाज ऐकू दे. नायगराच्या आवाजानंतर आता 1 मिनिट पण संपलेला आहे. दोनही कलाकारांना मी इकडे आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या. दोघेही तयार? पहिला मान तुमचा. डोक्यावर सूर्य आला ना, बाग केकडला, बाळ्या वाजले 12. चल शाळेमध्ये. लगेच तोंडावर पाणी शिंपडलं, शाळेत पोचलो. शाळेत बघतो तर का पहिल्याच बेंचवर जागा रे कमी. पहिल्या बेंचवर बसलो. तेवढ्यात गणिताच्या मार्केबाई टरा आल्या, खरा फळा पुसला आणि फरा गणित लिहिलं आणि मलाही म्हणलं बाळ्या उठ, 11 चोक किती. मी 11 चोक म्हणलं, तोंडाचा चंबू केला आणि डावा डोळा लावला. बाईने सानकन कानाखाली मारली. बाळ्या म्हटलं चल हेडबाईंकडे. हेडबाई म्हणलं काय रे बाळ्या, असं वागतो का तू शाळेमध्ये, जा आईला घेऊन ये. बाईनं म्हटलं बाय आई नाही, बाय बा चालेल का. सानकन दुसरी कानाखाली बसली. बा म्हणला बाळ्या तुझं काय शिक्षणाचं खरं नाही, नोकरी बी तुला मिळणार ना, आपण तुझं लगीन करूया. म्या म्हणलं बा पण मला पोरगी कोण देणार. अरे तुझ्यासाठी 56 पोरी उभ्या करेन ना म्या. अशीच एकदा 27 पोरगी बघायला शेजारच्या गावामध्ये गेलो. पण मी म्हणत होतो कसा बसा त्यांच्या दारापर्यंत पोहोचलो. दारात बघतो तर काय, 9वारी साडीमध्ये सौंदर्याची खाण उभी. आम्हाला म्हणते कशी या या या. पत्ता शोधताना काही त्रास तर नाही ना झाला. मी नाही म्हणाला, तोंडाचा चंबू केला आणि पुन्हा डावा डोळा लावला. बाईच्या अंगावर काटा आलं. तो काटा झटकत बाई म्हणले आत या, पोरगी आत आहे. मी पोरीची आय आहे. वा. आता तुम्ही. एक इंटरव्ह्यू सादर करतो. 2 मित्र एकाच नोकरीसाठी जातात. ऑल दी बेस्ट करतात. एक मित्र पहिला आतमध्ये येतो. त्याला प्रश्न सुरू करतात. साहेब सांगा, अमेरिकेचे राष्ट्रपती कोण? सर ओबामा. वा क्या बात आहे. पण त्याच्या आधी बुश होते साहेब. ओके गुड या. बरं भारत देश कधी स्वतंत्र झाला? सर 1947. अरे वा क्या बात आहे. पण सर खरा प्रयत्न 1940 साली सुरू झाला होता. ओके यू मे गो नाव. ओके तो बाहेर पडतो. दुसरा मित्र भेटतो. कसं काय झालं इंटरव्ह्यू? अरे मस्त झाला. तुझा ऑल द बेस्ट. अरे ऑल द बेस्ट काय इंग्लिशमध्ये विचारतो, मी काय सांगणार, त्याची इंग्लिशची बोंब. बरं ठीक आहे तू 2च प्रश्न विचारले रे, तू 2 उत्तर फक्त लिहून घे, 30 उत्तर तिकडे जाऊन. ओके काय पहिला ओबामा पण त्याच्या आधी बुश होते. हां बरं आधी बुश होते. बुश बरं. दुसरा 1947. हां पण खरा प्रयत्न 1940 साली असं सांगायचं. ओके 1940 साली खरा प्रयत्न. तो आतमध्ये येतो. साहेब विचारतात ओके आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करायची. ओके सर. हां व्हॉट इज युअर फादर नेम? व्हॉट इज युअर फादर नेम? ओबामा. आर शुअर? ओबामा. येस ओबामा. पण त्याच्या आधी बुश होते. टू फादर व्हॉट अ कोइन्सिडन्स. येस देवाची कृपा साहेब. बरं ठीक आहे. बरं व्हॉट इज युअर बर्थ डेट? व्हॉट इज युअर बर्थ डेट? 1947. 47. येस सर. पण खरा प्रयत्न 1940 साली सुरू झाला होता.
म्हणजे 40 साली प्रयत्न केले तेव्हा सतीजेच यश मिळालं साहेब. साहेब आता धन्यवाद, तुम्ही या, तुम्ही नंतर तुम्हाला कळवतो काय ते. वा, दोघांनी एकमेकांना तगडी फाईट दिली आणि आता सगळा निर्णय आहे परीक्षकांच्या हातात. गजनीत आमिर खान होता. काय कोण बोललो आमिर खान होता? गजनीत नाना पाटेकर होते. चला, एवढं मला काय आठवत नाही असं नाही. हा, चांगलं आठवतंय. गजनीत देवानंद होता. देवानंद आणि गजनी? अहो बाबा, देवानंद असेल बाई, देवानंदची चूक नाही, तुमची पण चूक नाही. रेणुकाताई, तर कॉमेडीची अशी 2 फूल 1 हाफ धमाल घेऊन भेटल्यात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. ब्रुक बॉन्ड लेवल 4x4 2 फूल 1 हाफ. काहीतरी होऊन गेलंय आज, काय काय सांगू, कसं सांगू. बाईने काहीतरी माती खाल्लेली. जसं घडलंय तसं सांगा. हे बघा, डॉक्टर आणि वकिलापासून काहीही लपवायचं नसतं. मी कोण आहे? वकील. गोट्या, गणवेश कुठे आहे तुझा? बाई, आज माझा हॅपी बर्थडे आहे. अरे हॅपी बर्थडे. थँक्यू बाई. हे सोड. असू द्या ना, बरं वाटतंय. अरे